लय लांबी मग इथं जवळचं तोडशील का बिमुग आता कढईत खाऊन झालंय तिचं कढई चालली धुवायला पाऊस लय फुटलाय ना तर ट्रॅक्टर गुतायचा इथंच तिच्यात पेट्रोल नाही ना ती कधी बंद पडू शकते जवळ देतो मी तर गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करतो बारकेन मी बघा पाठ झालो इथं आता एवढं ऊस तोडलेला आहे का नाही आणि आता अजून सौरभ बाकीची माणसं यायचे तोपर्यंत म्हणलं आम्ही तोडून तरी ठेवतो ऊस आता काय तोडायचं काम चालू आहे ऊस तोडीत होतो आम्ही सतीश भाऊ आलेले इकडे पाटाने आमची ऊसाची पाहणी करायला कसं लावी ते कसं नाही तर ते आता येतीनच आमच्यापाशी हा हा सौरभ मी आता आलोय सौरभ आला आताच घरी आता आम्ही जेवून जातो त्याशिवाय नाही जात आहे का नाही पूजाने आम्हाला वाढ आहे आता सौरभ घे तिकडे चाला काट्यावर बसाय मी इथंच बसवतो ताण ना मग लगेच हा खा ना मग देते नाही आधी भात घेऊन ये सौरभ मी आलो आता एक कोयता घेऊन बारके अजून खातोयच आणि तिकडे बघा कोण आले नवीन पाहुणा हे आमचा नवीन पाहुणा आहे पाहुणं तुमचं नाव काय हा रसाळे काय शांगा कस काय तोडी तुम्ही अण्णाने सांगितलं की शांगा तोडा आहे काय रसाळ पाहुणे आम्हाला शांगा तोडू लागत आहे सावकाश तोडा पाऊस येईन का नाही आज नक्की ऊस लावून होईन का नाही शांगा तोडणं होईन का नाही वरती नाही आला हा वरती नाही आला काय त्याला वरच न्यायची पाटाक तू येतो का ऊस लावला काय लय लांबी नाही येतो जवळ आहे कुठची पंचित आहे हे काय आमची इथे लय लांबी लय लांबी मग इथं जवळचं तोडशील का बिमुग हा बरं बिमुग तोड मग आम्ही जातो ऊस लावा जाऊ कुठे चांगलं जवळ आहे रे पाटाक कोणच्या आपला पाट नाही का नदीचा तिथे पाणी पाणी नाही हाय आहे हाई कुठे कुठे तिकडे हाय चला चला सौरभ चल आपलं उराकलं बाय परत आपण जाऊ हा कुठे आहे कैरी आंबा तर पिकलं हो का आंबा पिकला इथं खायचे का तुला नको मी खाल्ला आता मग खाल्लाय ना बरोबर पूजाचं पण खाऊन झालंय कढईत खात होती आता कढईत खाऊन झालंय तिचं कढई चालली धुवायला तिला सांगा का प्लेट मध्ये खात जा खातो जा पाटे भांडी तू बारकेन मी आलो होतो इथं ऊस तोडायला आता एवढा ऊस तोडाय एवढी टॉली भरवलेली आता ऊस आहे ना परत टॉलीत भरायची त्याला म्हणलं वर थांब मी खालून तुला ऊस देतो टॉली भरली आता तिला पॅक केली आता ट्रॅक्टर काढायचे बाहेर पुढे लय गाळ काय होते काय माहिती बघू आता आणि इकडे पाऊस पण फुटलाय लवकरात लवकर बाहेर काढायला लागेल पाऊस लय फुटलाय ना तर ट्रॅक्टर गुतायचा इथंच ट्रॅक्टर चालवला तर पांगाट इथं लय पाणी साचलेलं आहे बघू काय होतं नाही गुतला निघला आता आमचे मित्र सूरज भाऊ मला वाटतच भेटले काय म्हणतो सूरज भाऊ पाऊस आलाय ना जाऊ का मग हा सौरभ आणि मी चालू कॅन्ट घेऊन आहे का नाही सौरभ बारक्या काय ना बारक्याला आवाज देतोय आम्ही जेवलो बिवलो जरा आराम केला आंघोळ नाही केली अवतारले खराब झालाय आता मला संध्याकाळीच आंघोळ करावं सगळं काम झालं आता सौरभ आणि बारक्या तिकडे ऊस लावितोय मी इकडे उरलेली टिपरी का ऊस गाडून झाले होय ना जी उरलेली टिपरी का ती गोळा करून त्यांना देतोय आणि ते दोघं जण तिकडे पाण्यात आहे ना दाबीत आहे डिझेल आणलं होतं डिझेल टाकलंय पण ते टाकताना व्हिडिओ काढायचंच लक्षात नाही आता आहे ना आम्ही जातो घरी दिवस पार मावळ आहे का रे सौरभ आता आहे ना टाइम झालाय सौरभला पण गायांचं खाणं काढायचे त्याच्यामुळे आहे ना आता थांबा काय रे सौरभ काहीतरी सांग ना सौरभला म्हणलं आपल्या ट्रॅक्टरमध्ये वर आहे ना वाढी आहे तीच नाही आणि थोडं गावात तोडून नाही गायनला हां आपली जिथून नाही खायला ट्रॅक्टरचं झाकण लावी ते डिझेलचं आता मी चालू पिशवी घेऊन कारण की डिकी साचले पाणी सौरभला आणि मला जरा गावात जायचे आहे का नाही पाव आणायला पूजा म्हणली पिशवी घेऊन जा आता मी आंघोळ केलेली आहे हो का सकाळ जर व्हिडिओ नाही काढा कारण की मग अवतरले भांगार होता सगळं मातीने भरलेलं होतं मी अण्णा म्हणले ही गाडी नाही कारण काय आलंय तिच्यात पेट्रोल नाही ना ती कधी बंद पडू शकते आता हिच्यात पेट्रोलच्या बाटल्या टाकल्या त्याने भरून आणते पूजा लय मुंग्या चावल्या पायाला कुठं होत्या काय माहिती तुम्ही काल फरसाण आलं ते सांगा नाही शेव आणतो शेव बाहेर लागते बरोबर आणतो सौरभची एंट्री झालेली आहे आता आम्ही दोघं जातो गावात का रे सौरभ सांगणार नाही आम्ही कुठं चाललो आम्ही ना आता आहे का आम्ही जेवायला बसलोय अण्णा म्हणते मला ताट दे मी बाहेर जातो जेवायला म्हणलं असं जमणार नाही इथंच जेवायला लागेल इथंच बस जेवायला ही पूजेने केलेली मिसळ आहे आता कशी लागते काय माहिती आता याच्यात टाकीतो पाव काय आले नाही मला
आले भाऊ लगेच. मग तक्षणी पाव आले लगेच. सौरभ भाऊला पण आले लगेच. वाजू नका वाजंत्री मंडळी, पटापट उरका. पूजा आता पावाची लादी काढी ती. आम्ही बसलो जेवाय. तुम्ही पण पूजेच्या आजची मिसळ खायला या उद्या, आता नको. आता आमचं आहे ना जेवण झालंय, गॅमिल्यात टाकलंय. कशी होती मिसळ? बारकी कशी होती रे? चांगली आहे ना? हाय का नाही एक नंबर? आणि मग हिला माझ्या डोक्यात एक हॉटेल टाकून द्यायचं आणि मी ना तिथं गल्ल्यावर बसायचे, पैसे गोळा करीत. जमत ना? देतो मी. तिथं हॉटेल टाकू का? हा टाक. बिनधास्त आहे. आणि तिथं मिसळ खायला कोणी येईन? मस्त एक गा मोकळा होणार आहे. आता सौरभला मी चाललोय घरी सोडवायला. आहे का नाही सौरभ? सौरभला म्हणलं थांब आजचे दिवस आपली इथं झोप. सौरभ म्हणतो नाही मला घरीच जायची. तर घरी जायची तर चल म्हणलं, आहे का नाही, सोडितो तुला घरी. चला ब्लॉग इथे समाप्त करतो. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.